लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की पार्थ म्हणत असतो, काय म्हणत होता हा विजय? असं म्हटल्यावर काव्या म्हणत असते, काही नाही. तो म्हणत होता की रम्या आणि मला घाबरलात का काय, असा मला विचारत होता. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, असा म्हणत होता, याला देशमुखाचा हिसका दाखवलाच पाहिजे, थांबा आता. तेव्हा इथे काव्य त्याला थांबवते. अहो, तुमच्याकडे एक अख्खी फिसकारलेली मांजर असताना देशमुखांचा हिसका दाखवण्याची तुम्हाला काही गरज नाही, चला मला सोडा तुम्ही. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतोस, थांबा 2 मिनटं, तुम्ही काहीच खाल्लं नाही ना, हे ज्यूस पिऊन घ्या, बीट आणि गाजराचं मी ज्यूस केलं आहे. असं म्हटल्यावर काव्य म्हणते, नको ना, खरंच खूप घाणेरडं लागतं ते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो असं, पण बाळासाठी प्यायलाच पाहिजे का नाही तुम्हाला? काव्य म्हणते, 2 ग्लास कशासाठी आणलेत मग? तेव्हा पार्थ म्हणतो, एक बाळासाठी आणि एक तुमच्यासाठी. त्यावर काव्य म्हणत असते, असं असतं का कुठं? एक काम करा, एक बाळाच्या आईसाठी आणि एक बाबासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही बाबा, मी नाही वगैरे पिणार. तेव्हा काव्यामध्ये, तुम्ही जर पिणार नसला ना तर मी सुद्धा नाही पिणार. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, हो ठीक आहे बाबा, तुम्ही जर असं हट्टाला पेटत असाल तर ठीक आहे, मी बाळासाठी एवढं करू शकतो. असं म्हणून तो ग्लास घेतो आणि कसं बसं ते पित असतो. आता पार्थ पितानी पाहून खरं काव्यासुद्धा तो ग्लास इथे संपवत असते. आता दोघांचाही एकत्र ग्लास संपल्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो, पिलो बरं का मी, आता तुम्ही प्या. तेव्हा काव्यामध्ये, पिले मी, खरंच ना, खरंच पिलात का, ओतलं इथं, जीभ दाखवा. असं म्हणून लगेच काव्य जीभ दाखवत असते. काय हो पार, इथे कुठे होतणार सांगा बरं मला. ठीक आहे चालेल, मी जाते आता, मला उशीर होतोय. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, अहो थांबा, मी तुम्हाला सोडते. अहो नको, मी जाते माझं मी, तुम्हाला ऑफिसला सुद्धा जायचं आहे ना, उशीर होईल तुम्हाला. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही मी सोडतो तुम्हाला. आता तुम्ही एवढा अभ्यास आणि बाळ दोन्ही गोष्टी सांभाळताना तर मी सुद्धा आता ऑफिस आणि तुम्हाला सांभाळू शकतो. असं म्हणून दोघेही आता गेलेले असतात. इकडे यांचं बोलणं खरं विजय पायऱ्यावर उभा राहून ऐकत असतो. तो आता स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, तुला एक वेळ मी आईच होऊन देईन, मात्र आई कधीही होऊन देणार नाही. माझा एक प्लॅन फसला तर काय झाला, दुसरा प्लॅन माझ्या डोक्यात शिजतोय. तुझी तर वाट लावेलच आणि देशमुखांचं घर पोखरून पोखरून एक दिवस त्यांची एकी नष्ट मी करणारच. मी विसरणार नाही, मी मास्टर आहे, मास्टर माइंड, असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणत असतं बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी कुणाशी तरी फोनवर बोलत असते. ती म्हणत असते, तुम्ही आनंद निवासमध्ये या, मग आपण सविस्तर बोलूया. आज तिला आनंद निवासमध्ये जायचं आहे बरं का. मग जीवा आलेला असतो. जीवा आल्याबरोबर तिच्या कानापाशी हळूच येतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहते, म्हणत असते, काय, अरे वा, कोणीतरी आज खूप हॉट दिसते. तेव्हा लगेच जीवा म्हणतो असं, बायकोसाठी करावं लागतं. अच्छा हो का. तेव्हा असं नंदिनी म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, मी तुला म्हटलं होतं ना, आपण आई बाबा होणार असलो तरी सुद्धा त्याआधी आपण जीवा नंदिनी आहोत, बाकी कुणाला काही वाटू दे. असं म्हणून तिला जवळ ओढतो आणि म्हणत असतो, तुला माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्यातला रोमॅन्स आणखी कमी झालेला नाही. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, मी कामाला जात असतानाच तेव्हाच तुम्हाला हे चाळे सुचतात ना. असं म्हटल्यानंतर लगेच जीवा म्हणत, नकोस ना जाऊ कामाला, बाहेर किती ऊन आहे आणि तसंही आपल्या रूमचं टेम्परेचर ऑलरेडी वाढले. असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याला बाजूला करते आणि जात असते. तेव्हा खरं तर इथे लग्नानंतर होईलच प्रेम हे टायटल सॉन्ग देखील लावलेलं असतं बरं का. नंदिनीचा हात जीवाने पकडलेला असतो आणि हातात घुंगरू घेऊन तिच्या कानापाशी तो वाजवत असतो. तेव्हा नंदिनी शहारलेली असते आणि जेव्हा परत तिला जवळ ओढतो तेव्हा इथे नंदिनी त्याच्याकडे पाहतच असते बरं का. गाणं आणखीही सुरू असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, सोडा की. तेव्हा जीवा म्हणतो, नाही मी कधी सोडणार नाही तुला. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो मी टॉवेल सोडा म्हणते, जा उशीर होते. असं म्हणून त्याच्यावर हसायला लागते. मी जाते बरं का, आता मला जायचंय. असं म्हणून जात असते तेव्हा जीवा परत तिचा हात धरतो, तिला जवळ ओढत असतो आणि म्हणतो, सकाळच्या अजून एका गोष्टीला उशीर होतोय. तेव्हा नंदिनी म्हणते, कुठल्या? मॉर्निंग किस. आणि मला खरं तर मॉर्निंग किस हवी आहे आणि तीही गालावर नाही, ओठावर हवी आहे. असं म्हटल्यानंतर लगेच नंदिनी म्हणते, जीवा काय करताय? तेव्हा लगेच जीवा तिच्या केसावरनं हात फिरवत असतो आणि तिला म्हणत असतो, मी तुला भटकायला नकोय ना आणि हिरवं बघून सटकायला सुद्धा नकोय ना. असं म्हणून नंदिनीच्या जवळ जात असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो आज खरं तर मी तुमची विकेट पाडणार आहे. असं म्हणून त्याला एकदम जवळ घेते. आता किस करणारच असतात तितक्यात खरं तर इकडनं आशा आल्याबरोबर जीवा दादा असं म्हटल्यानंतर लगेच आता जीवा नंदिनी बाजूला झालेले असतात बरं का. थोडे सैरबैर झाल्यानंतर खरं आशा म्हणत असते, काय झालं, मी चुकीच्या टायमिंगला आले का? तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही हो आशाताई, असं यांच्या खरं तर जीवाच्या डोळ्यात जरा खुपत होतं, हो का नाही जीवा? तेव्हा जीवा म्हणतो, हो हो तसंच झालं होतं, मी जाते जीवा, तुम्ही ड्रेस बदलून या खाली. असं म्हणून आता आशासोबत नंदिनी निघून जीवाला मात्र इथे
फार राग येत असतो बरं का. आता दुसऱ्या बाजूला खाली सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. आशाचं हसणं सुरू असतं. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतात, ही वरनं आल्यापासून नुसते हसतेच, काय झालं जीवा, तुला माहिती आहे का? तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहते बरं का. तेव्हा आशा हसतच गेलेली असते. तेव्हा मिथून काका म्हणतात काहीतरी वेगळं दिसते, गालातली गालात हसते. तेव्हा इकडनं पार्थ म्हणत असतो, आई कुठे, आई नाही आली. तेव्हा विक्रम म्हणतात, तिला जरा उठायला उशीर होतो, येतच असेल. तितक्यात खरं इथे माननी आलेले असते. आता माननी सुद्धा नाश्ता करायला बसलेले असते. तेव्हा इथे खरं तर माननीचे डोळे वगैरे सुजलेले असतात. तेव्हा इथे नंदिनी विचारत असते, आई काय झालं, तुमचे डोळे वगैरे सुजलेले दिसतात. तेव्हा खरं तरी ते माननीला ते स्वप्न आठवतं. तेव्हा माननी म्हणते, नाही ग काही नाही झालं. आणि काव्या कुठे पार? तेव्हा पार्थ म्हणतो, त्या क्लासला गेल्या मॉर्निंगच्या. तेव्हा माननी म्हणते, काय इतक्या सकाळी, म्हणजे मला खूपच उशीर झाला का आज उठायला? अरे बापरे, खरंच सॉरी हा नंदिनी, तुला सगळं कामाचा लोड पडला ना, तू उपमा वगैरे सगळं एकटीने केलास. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, आई जाऊ द्या ना, काय होतं, एका दिवशी हुशार झाला तर काही हरकत नाही. आणि खरं तर मला मिथून काकांनी मदत केली, त्यांनी चिरून वगैरे सगळं दिलं होतं, फोडणीला टाकलंय, नका काळजी करू, एका दिवशी होतं असं म्हटल्यानंतर इकडनं माननी सॉरी म्हणत असते. ती लगेच म्हणत असते, काव्या काही खाऊन गेली का? तेव्हा पार्थ म्हणतो, काय ना, त्यांना जरा सकाळी त्रासच होतो म्हणून त्या फक्त ज्यूस वगैरे पिऊन गेलेल्या आहेत. आता इथे माननी थोडी हायपर होत असते बरं का. तेव्हा नंदिनीमध्ये, आई तुम्ही शांत व्हा, तिच्यासोबत मी ॲपल सुद्धा एक दिले, नका काळजी करू तुम्ही. तेव्हा ते माननी म्हणत असते, पण मला काय वाटतंय माहितीये का, काव्याने जरा धावपळ इतकी करू नये. म्हणजे आता बघा ना, 2 जीवाची, तिचं ध्येय वगैरे मला सगळं माहितीये, पण तिने स्वतःच्या जीवाला सुद्धा जपावं. असं म्हटल्यानंतर इकडनं विक्रम म्हणत असतात, माननी तू काळजी करू नकोस, ती काव्य आहे आपली, ती सगळी स्वतःची आणि बाळाची सुद्धा काळजी घेईल. तेव्हा इकडनं माननी म्हणत असं, अहो तू ती 2 जीवाची, माननीची एवढी काळजी पाहून इकडनं जीवा म्हणत असतो, तिला कशाला काय होईल आणि तू एवढं टेन्शन कशाला घेतीस? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. तेव्हा मानन म्हणते, हो बाई तू जर घरीस ना तर ठीक आहे, मला टेन्शन घ्यायची गरज नाही. तेव्हा इकडनं विक्रम म्हणतात, ती कुठं घरी, ती सुद्धा आनंद निवासला निघाली. तेव्हा मानन म्हणते, काय तू सुद्धा चाललीस म्हणजे आता? अरे बापरे, काय करायचं म्हणजे आता तुमचं, मला कळतच नाही. तेव्हा इकडनं जीवा म्हणत, फायनली आई तिच्या फेवरेट सुनेला आज ओरडली बरं का, खरंच काय मुवमेंट आहे ना. असं म्हटल्यानंतर मानन म्हणतो, तू तर गप्पच बस, आणि त्या पाळण्याचं काय झालं सांग बरं. तेव्हा जीवा म्हणतो, आज येणारच ते घ्यायला. तेव्हा मानन म्हणते, आज जर नाही गेला ना पाळणा, तुला मी घरातच घेणार नाही. असं म्हटल्यानंतर पार्थ सुद्धा जीवाला म्हणत असतो, हो तुझ्या खाण्याची आणि झोपण्याची सोय सुद्धा तू बाहेर करायची बरं का. असं म्हटल्यानंतर विक्रम इथे म्हणत असतात, काळजी नको करू, बाहेर ते कोपऱ्यातला बुर्जी पावाला नाही का, तिथं दणकून खायची बघ. असं म्हटल्यानंतर इकडनं पार्थ सुद्धा म्हणतो, हो आणि माझ्यासाठी सुद्धा एक घेऊन ये बरं का. आता ह्यांची मस्करी सुरू असते म्हणून माननी फार चिडते, तुम्हाला मस्करी सुचते का? अहो तुम्ही बी काय शिकवता यांना, मी काहीतरी सिरियस बोलते, माझी चेष्टाच करा तुम्ही. जाऊ द्या, मी कुठं नादी लागते तुमच्या, मी गुरुजींकडे जाते आणि काव्या आणि नंदिनीसाठी एक धागा घेऊन येते, मला सुद्धा त्यांनी दिला होता. असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणतात, सुरक्षा कवच धागा का? तेव्हा इकडनं जीवा आणि पार दोघं हे एका सुरात म्हणतात बरं का, सुरक्षा कवच धागा. तेव्हा लगेच लाईफ एजन्सी एजंट आहेत हे मला माहीत नव्हतं. असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते, अरे तू सुद्धा आता असं बोलतोस का, फार बोलायला लागलास बरं का पार्थ, अहो त्याला फटका दे की एक. तेव्हा इकडनं विक्रम म्हणतात, असा फटका कसं देणार सांग बरं, आता होणारा बाप येतो आणि होणाऱ्या आजोबांनी जर बापाला मारलं तर बरं दिसतंय का? असं म्हटल्यानंतर माननीमध्ये, हसा हसा तुम्ही माझ्यावर सगळेजण. आता सगळेजण हसत असतात. तेव्हा इकडनं मिथून म्हणत असतात, एक गप्प बसा रे तुम्ही, माझ्या वहिनींची चेष्टा तुम्ही अजिबातच करायची नाही, नाहीतर तुम्हाला कोडं सोडायला देईल बरं का. तेव्हा इकडनं नंदिनी सुद्धा माननीला म्हणते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि कोणीही आईची चेष्टा करायची नाही बरं का. आई तुम्ही गुरुजींकडे जा आणि आमच्यासाठी धागा घेऊन या, मी बांधते ते, तुम्ही आता हसा बरं, स्माईल करा बरं. असं म्हटल्यानंतर माननी आता चेहऱ्यावर थोडी स्माईल आणते. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असते, आई आता मी जाते आणि हसून मला बाय करायचं. असं म्हटल्यानंतर माननी म्हणते, बरं ठीक आहे चालेल. तेव्हा जीवा म्हणतो, चल मी तुला बाईकवर सोडून येतो. असं म्हटल्यानंतर माननी म्हणते, काय बाईकवर, वेडा झालास का काय, कार घेऊन जा, बाईकवर अजिबातच मी जाऊन देणार नाही. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, अरे सर्व्हिसिंगला टाकली मी कालच, कसं जाणार. तेव्हा इकडनं माननी म्हणते, ह्यांची गाडी घेऊन जा तू, किल्ली द्यावं त्याला. असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणतात, अरे मला सुद्धा साईट विजिटला जायचं आहे, मी कसं जाऊ. तेव्हा माननी त्यांच्याकडे डोळे करते आणि म्हणत असते, तुम्ही रिक्षाने जाऊ शकता, त्याला किल्ली द्या म्हटले ना. तेव्हा विक्रम म्हणतात, बरं ठीक आहे बाबा, मी देशमुख आहे पण माझी काही इज्जत नाही, जातो मी रिक्षाने, जा रे बाबा. जीवा तिथं किल्ली ठेवली आणि जा घेऊन. असं म्हटल्यानंतर आता लगेच जीवा आणि नंदी दोघी आता गेलेले असतात. इकडे विक्रम म्हणत असतात, मी सुद्धा जातो बाबा, मला पण आवरायला लागेल, मला रिक्षाने जायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, काही गरज नाही याची, मी सोडतो तुम्हाला,
असं म्हटल्यानंतर लगेच विक्रम म्हणतात हा माझा राजा बेटा आहे, बरं ठीक आहे मी आवरून येतो, तू थांब इथेच. असं म्हणून विक्रम सुद्धा इथे आवरण्यासाठी गेलेले असतात. आता विक्रम गेले मिथून माननीला म्हणत असतात वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमचं सगळं टेन्शन हलकं करतो, पण मी जरा आता कोड्यात अडकलोय व मला एक कोडं सांगा बरं, म्हणजे काय आहे ना 2 अक्षरी उभं आहे आणि एक मन आहे हो, म्हणजे वेळ आली होती पण डॅश डॅश आलं नव्हतं, 2 अक्षरी उभं. असं म्हटल्यानंतर मानन म्हणते अहो असं काय करता, एवढं काय अवघड आहे, काय आहे तिथं. ओके ओके म्हणजे काय का, ओके असं म्हणून लिहायला सुरुवात करतात आणि म्हणत असतात म्हणजे आडवं बाळ आणि उभा काळ. ऐकता क्षणी खरं मानेला ते रात्रीचं स्वप्न आठवतं आणि तिला फार टेन्शन आलेलं असतं. खरं माननी नंदिनी आणि काव्याच्या प्रेग्नेन्सीचं फार इथे टेन्शन घेते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला मिथून काकांना खरं त्यांच्या मुलीचाच म्हणजे श्रेयाचा फोन आलेला असतो. आल्याबरोबर ते म्हणत असतात काय झालं श्रेया बेटा, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा तिकडनं श्रेया म्हणत असते की काही नाही, माझी हॉस्टेलची फी वगैरे भरायची आहे. तेव्हा मिथून काका म्हणतात कधी भरायची आहे. तेव्हा लगेच श्रेया म्हणत असते की परवा भरायची. परवा ना, मग ठीक आहे वेळ आहे ना आणखी. माझा बिझनेस का अगं चांगला चालला आहे, त्याला काय एवढं 19-20 होतच राहतं आणि फीचं काही झालं ना प्रॉब्लेम, आपली माननी वहिनी आहे ना त्या भरून टाकतील तुझी फी, तू अजिबातच काळजी करू नको. असं म्हणून आता फोन ठेवला जातो. आणि फोन ठेवल्याबरोबर इकडनं लगेच हजर झालेला असतो तो म्हणजे विजय आल्याबरोबर म्हणतो असं काय झालं, टेन्शन आहे का. तेव्हा मिथून काका म्हणत असतात बरं का अहो तुम्हाला कसल्या पाहिजे तो नुसत्या पंचायती, तुम्ही तुमचं काम करा, जा बरं इथून, मी माझं बघून घेतो. असं म्हटल्यानंतर लगेच विजय म्हणत असतो एका घर जावायने दुसऱ्या घर जायशी असं बोलू नाही, आय डोंट लाईक. आता विजयने असं बोलल्यानंतर लगेच मिथून काका फार चिडतात. ते म्हणत असतात विजयराव तुम्हाला मी आधीच सांगितलंय माझ्या वाटाला तुम्ही जाऊ नका, तुम्ही तुमचं काम करा, जा बरं इथून. असं म्हटल्यानंतर विजय म्हणत असतो इतकं कशाला चिडचिड करताय, बरं सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजेत, नंबर सांगा, लगेच तुम्हाला ट्रान्सफर करतो. मोठी अमाऊंट आहे का. मिथून खरं त्याच्याकडे रागानेच पाहतात बरं का. तेव्हा इकडनं विजय म्हणतो असं काय आहे ना, आता आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे, आपण एक फॅमिली आहोत का नाही. असं म्हटल्यानंतर मिथून काका त्याच्या पुढे हातच जोडतात. म्हणत असतात थोर तुम्ही थोर, तुम्ही महान आहात, तुमचे पाय धुवून जर मी पाणी पिलो ना तरी कमीच आहे, पण तुम्ही काळजी करू नका, इथल्या सगळ्यांना माझी काळजी आहे. असं म्हटल्यानंतर लगेच विजय म्हणत असं काळजी असती ना तर तुमची फिक्स काहीतरी सोय करून ठेवली असती. मला एक गोष्ट सांगा, विक्रम अंकलनी जीवाला नोकरी दिली, मग तुम्हाला सुद्धा नोकरी देऊ शकतात ना, मी देऊ का माझ्या कंपनीत नोकरी. तेव्हा मिथून काका म्हणत असतात असं काय आहे ना विजयराव, नव्याने वाढलेल्या बांडगणी ज्या झाडाची मुळं खोल मातीत रुजलेली, त्या झाडाला उगाच आधार देण्याचा प्रयत्न करू नका, कळलं का. खरं मिथून काकाने भारी उत्तर दिले बरं का विजय. आणि देशमुखांच्या मातीशी मी पुरता रुजलेलो आहे. असं म्हटल्यानंतरही ते मिथून काका असं देखील म्हणतात. आणि राहिला नोकरीचा प्रश्न, विक्रमदादांनी मला नोकरी कधीच दिली असती, मात्र मला नोकरी करण्याची कधीच इच्छा नव्हती. त्या उलट त्यांनी खरं तर मला माझ्या बिझनेसमध्ये कित्येक वेळा माझी मदत केली, त्यामुळे खरं तुमचा विचार आणि तुमची नोकरी तुमच्याजवळच राहू द्या असं मिथून काकांनी खरं विजयला म्हटलेलं असतं. विजय लगेच म्हणतो बरं राहू द्या ठीक आहे. आता मिथून तिथून रागातच बाजूला होतात बरं का. तेव्हा विजय जात असतो आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो कुणाची मुळं किती रुजलेत खोलवर हे तर थोड्या दिवसातच कळत. असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणून तिथून निघून जातो. आता खरं तर हा विजय मिथून काकाच्या आणि देशमुखांच्या मध्ये फूट पाडण्याचं काम करतोय. मिथून काका ह्याच्या घोळात येतील का नाही हे पाहण्यासारखंच आहे. मिथून काका फार हुशार आहेत बरं का, त्यामुळे हे अवघड आहे जरा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.